मुंबईमध्ये जाऊयात। रविकांत तुपकर यांचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांसंदर्भात रविकांत तुपकर आक्रमक झाले। मुंबई सारख्या राजधानीच्या ठिकाणी येऊन मंत्र्याचे घर लिलाव करतोय आणि आमचे शेतकरी सुद्धा निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये या मंत्र्या संत्र्याला काय सांगा, तुम्ही आंदोलन करत आहात, नेमका काय मागण्या आहेत तुमच्या? आम्ही मागे पण आंदोलन केलेलं होतं इथे आणि त्यावेळेला सुद्धा आमचं मागणं होतं की जे त्यांच्या हक्काचा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, पण ती फसवी पीक विमाची झाल्यामुळे शेतकऱ्यांचं त्याच्यातून नुकसान होतंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। तर त्याच्यावरती त्यांनी सांगितले की आम्ही कर्जमाफी दिली आहे, पहिली यादी देखील पण त्याच्यातून सुद्धा शेतकऱ्यांचं सिव्हिल हे खराब होतंय आणि त्यातून शेतकऱ्यांच्या मुलांचं उद्या भविष्य हे पुढे अडचणीत येणार आहे। त्यामुळे रीतसर जी मागणी आहे त्या पद्धतीने त्यांच्या हक्काचा पीक विमा त्यांना मिळावा अशी अपेक्षा आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलं, आता तुम्हाला देखील इथे ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले आहेत। रविकांत तुपकरांना ताब्यात घेतलं, शेतकरी सगळे जरी ताब्यात गेले, प्रत्येक पदाधिकारी जरी गेला तरी कुणी आता मागे येणार नाही, कारण प्रश्न हे जीवन मरणाच्या याच्यावरती आता येऊन ठेपलेला आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, कृषी मंत्री देखील होते, तेव्हा काही तोडगा नाही का निघाला त्याच्यात? तोडगा निघाला म्हणजे त्यावेळेला सांगितलं गेलं की याच्यावरती काम केलं जाईल, परंतु जी दखल घेतलेली आहे ती अर्धवट स्वरूपाची आणि शेतकऱ्यांना पूर्णतः न्याय मिळत नसल्याने त्याच्यावरती आता हा पुन्हा एकदा आंदोलनाचं आम्ही हे पूर्ण घेतलेलं आहे। आपण पाहतोय विधान भवनाबाहेर हे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचं। खरं तर आज मंत्रालयावर हे सगळेजण धडकणार होते, परंतु शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हे जे सगळे आक्रमक शेतकरी आहेत त्यांनी विधान भवन गाठलं आणि विधान भवनाच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सगळे हे जे शेतकरी आहेत ते आंदोलन करत आहेत। शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे तो आता इथे विधान भवनाबाहेर पोहोचला आहे, मात्र पोलिसांचा जो बंदोबस्त होता तो मंत्रालयाबाहेर होता। त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुरी देऊन जी आहे पोलिसांना ते हे शेतकरी सगळेजण इथे विधान भवनाच्या बाहेर आंदोलनासाठी जमले आहेत। आपण इथे पाहतोय की जे शेतकरी आहेत ते सगळेजण आंदोलन करतात। या ठिकाणी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यावर ह्या सरकारनं अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाच्या निषेधार्थ यांचे जे सरकारी बंगले आहेत, शिवाय ज्या गाड्या आहेत या गाड्या बिनकामाच्या आहेत, ह्या विका, याचा लिलाव करा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख अनुदान द्या। सरकारनं अगोदर म्हटलं होतं की या संपूर्ण कर्जमुक्ती करू, मात्र सत्तेत आल्याच्या नंतर यांनी शब्द बदललेला आहे, शब्द पाळला नाही। त्याच्यामुळे यांचा धिक्कार करून आज यांचे जे बंगले आहेत ते लिलाव करू आणि लिलाव करून शेतकऱ्याला 2 लाखाचं प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे। पोलीस देखील आले आहेत आणि हे जे आंदोलन करत आहेत, ज्यांनी हा रस्ता अडवला होता विधान भवनाकडचा, त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत, कारण का तुकड्यामध्ये सगळेजण हे येतात आणि आंदोलन करतात। काही जण मंत्रालयाबाहेर आंदोलन करत होते, मात्र आता हे काही जण जे आहेत, एक तुकडी दुसरी शेतकऱ्यांची ती विधान भवनाबाहेर आली आणि आंदोलन करत होती। मात्र आता इथे पण पाहतोय की पोलीस आता या सगळ्यांना ताब्यात घेत आहे। कर्ज